धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यानं नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरले। गेल्या काही दिवसांपासून शिरपूर तालुक्यातील लोंढेरे शिवारामध्ये बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिक भयभीत झाले। सध्या दिवाळीची सुट्टी संपल्यानं आता आपल्या मुलांसोबत अनेक पालकांनी सुद्धा समुद्र किनाऱ्यावरती जाणं पसंत केलेलं होतं। रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर राज्यभरातील पर्यटक दाखल झाले होते। ऑफिस आणि शाळांना सुट्ट्या असल्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी हरिहरेश्वर, दिवेआगर या समुद्र किनाऱ्यांवरती आता झाल्याचं पाहायला मिळतं। गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील धान पिकावरती लोंबी शोषणाऱ्या कीटकांचा प्रचंड प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे। अनेक ठिकाणी करपा, तुडतुडा आणि बेरड रोग देखील झाल्यानं धानाचं मोठं उत्पादन आता घटत चाललेलं आहे। त्यामुळे आता हा रोग नियंत्रणात न आल्यानं शेतकरी हताश झाला आहे। शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरातील NR पार्क इथं रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर पाहायला मिळाला। त्यामुळे आता संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे आता या घटनेमुळे लहान मुलं आणि पशुधनाला सुद्धा मोठा धोका असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे। वर्ध्यामध्ये वाहतूक नियंत्रण शाखेचे नियोजन नसल्यानं वाहतूक व्यवस्थेचा बोजबारा उडालेला आहे। शहरामध्ये जड वाहनांना बंदी असताना सुद्धा खुलेआम ट्रॅव्हल्स फिरतात। त्यामुळे आता शहरामध्ये मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जाते। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय। खालापूर टोल नाक्यावरती थेट एक कार टोलच्या डिवायडरवर जाऊन आदळली। या घटनेमध्ये आता टोल नाक्यावरील कर्मचारी आणि कारमधील प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव शेगाव रोडवर चारचाकी मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये 2 जण गंभीररीत्या जखमी झाले असून दोघांवरती स्थानिक रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे। उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं भीमा नदीपात्रामध्ये 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे आता प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दोडामार्ग तालुक्यामध्ये गेले कित्येक महिने जंगली हत्तींमुळे लाखोंचं नुकसान झालं। या प्रकरणी आता वाढीव नुकसान भरपाई मिळावी आणि शासकीय दरही प्रति पिकामागे वाढावेत अशी मागणी आता शेतकरी करू लागली आहे। जतमधील राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव काही अज्ञात सभासदांनी रात्रीमध्ये बदललं होतं। राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा नवीन फलक कारखान्याच्या कमानीवरती लावण्यात आलेला होता। त्यावरून काही काळ वाद पेटण्याची सुद्धा आता शक्यता आहे। अखेर इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे। केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचं प्रमाणपत्र आता प्राप्त झालंय। मेळघाटामध्ये आदिवासींच्या रंगतदार थाट्या बाजाराला प्रारंभ झाला। आदिवासी बांधव ढोलकी आणि बासरीच्या स्वरावर नृत्य करतानाचं पाहायला मिळतं। महिनाभर हा थाट्या बाजार चालतो। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडलाय। मूर्तिजापूर दर्यापूर मार्गावरील पायटांगी फाट्याजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची माहिती आहे। सिंधुदुर्गच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या बरसतोय। त्यामुळे आता सध्या रात्री पावसानं धुमाकूळ घातल्यानं जिल्ह्यामध्ये सर्वत्र पिकांचं नुकसान झालंय। सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। शेतकऱ्यांची भात कापणी अंतिम टप्प्यात आली असून काही दिवस आणखीन पाऊस असल्यानं आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। राज्यात 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बहुतांश भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। दिवाळीच्या उत्साहात आता येवला शहरामध्ये कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं भाऊबीजेच्या निमित्तानं भव्य रांगोळीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं सृजनशीलतेचा योग्य वाव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती।
भंडाऱ्याच्या पवनी शहरातील बेलाघाट वॉर्ड परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास एक अस्वल एका घरातील पडक्या स्नानगृहामध्ये शिरला। नागरिकांनी आरडाओरडा करताच सदा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। मेळघाटातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी आता अचलपूर परतवाडा येथील शासकीय कार्यालयावर आंदोलन केले। पिकाला हमीभावापेक्षा अल्पदर असल्याने मेळघाटातील आदिवासी शेतकरी संकटात आक्रमक झाले। केंद्र सरकारने ठरवल्याप्रमाणे 2400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन आता करण्यात आले। दिवाळी सणाचं औचित्य साधून किल्ले विजयदुर्गवर गडपूजन आणि दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात विजयदुर्ग बस डेपो येथून शिवरायांची पालखी मिरवणुकीने करण्यात आली आहे। लखलखत्या मशालीची उजेडामध्ये भवानी माता मंदिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून विजेची मागणी घटल्याने कोळकेवाडीमध्ये होणारी वीज निर्मिती सुद्धा कमी झाली आहे। त्यामुळे आता धरणातून वाशिष्ठी नदीमध्ये होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाल्याचं दिसून येत आहे। नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असून आता पाण्याचे बदललेलं वेळापत्रक सुद्धा पूर्वपदावर आणण्यासाठी नगर परिषदेने धरण व्यवस्थापनाला पाणी सोडण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे। रत्नागिरीमध्ये विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची विभाग आणि स्थानिकांनी सुटका केलेली आहे। तर रत्नागिरी शहराच्या जवळ असलेल्या मजगाव येथील ही घटना आहे।